नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार हे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद। पण यापुढेही जाऊन सध्या नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड यांच्या वादाची चर्चा जोरात सुरू आहे। या वादामध्ये सहभागी असलेले नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा। त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वादाचे रूपांतर मुंबई काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र काँग्रेस असं सुद्धा झालंय। या वादाचं कारण आहे ते म्हणजे मुंबईतील 6 जागांचं झालेलं जागा वाटप। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मुंबईतील 6 पैकी अवघ्या 2 जागा काँग्रेसला मिळाल्या। यातील पहिली जागा होती मुंबई उत्तर मध्य आणि दुसरी जागा होती मुंबई उत्तर लोकसभा। विशेष म्हणजे वर्षा गायकवाड यांना दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, पण ही जागा वाटपात उबाठा गटाकडेच गेली। त्यामुळे नाराज झालेल्या वर्षा गायकवाड यांनी आपली नाराजी बोलून दाखवली। काही काळासाठी त्या नॉट रिचेबल देखील होत्या। वर्षा गायकवाड एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी राज्यातील पक्ष नेतृत्वाची तक्रार करण्यासाठी थेट दिल्ली गाठली। 13 आणि 14 एप्रिल दरम्यान त्यांनी काँग्रेस हायकमांडच्या भेटी घेतल्या आणि आपली नाराजी बोलून दाखवली। त्यांची नाराजी ही विशेषतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर होती असं सांगितलं गेलं। हायकमांडने सुद्धा वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं गेलं। पण राजकीय जाणकारांच्या मते नाना पटोलेंनी वर्षा गायकवाड यांच्या गळ्यात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची माळ टाकून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे। यामागे राजकीय जाणकार काही कारणं देखील देत आहेत, त्याचाच आढावा आज आपण या व्हिडिओत घेणार आहोत। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देऊन नानांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असं म्हणण्याचं कारण आहे ते म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसची म्हणावी तशी ताकद नसताना वर्षा गायकवाड यांना देण्यात आलेली उमेदवारी। उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात काँग्रेसचा आमदार नाहीये। या उलट या मतदारसंघात भाजपचे 2, शिवसेनेचे 2 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1 आमदार आहेत, तर फक्त एका विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाचा आमदार आहे। मागच्या 2 टर्ममध्ये या मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांनी प्रत्येक वेळी 1 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवलाय। त्यासोबतच या मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे। वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसचे स्टार प्रचारक नसीम खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढाई वर्षा गायकवाड यांच्यासाठी आव्हानात्मक असेल। वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती। याच मतदारसंघात त्यांचा धारावी विधानसभा मतदारसंघ येतो, पण वर्षा गायकवाड यांना होम ग्राउंड सोडून लढण्यासाठी बाहेर पाठवण्यात आले। या लढाईत त्यांचा पराभव झाल्यास त्यांचं भविष्यातील राजकारण धोक्यात येईल। वर्षा गायकवाड या धारावी विधानसभा मतदारसंघातून 4 वेळच्या आमदार आहेत। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देखील देण्यात आलं होतं, पण महाविकास आघाडीची सत्ता गेली, त्यासोबतच वर्षा गायकवाड यांचं मंत्रिपद सुद्धा गेलं। त्यानंतर वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आलं। तेव्हापासूनच पक्षातील विरोधक त्यांच्या विरोधात सक्रिय झालेत। त्यांच्या कार्यशैलीला कंटाळून काँग्रेस नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि संजय निरुपम यांनी काँग्रेसला रामराम ठोकला। आताही मुंबई काँग्रेसचे नेते भाई जगताप वर्षा गायकवाड यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत। तसंच वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाई जगताप आणि नसीम खान यांच्यासह मुंबई काँग्रेसमधील नेते वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध करत आहेत। त्यामुळे यातून वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या खऱ्या, पण त्यांचं मुंबईतील पक्ष संघटनेवर नियंत्रण नाही हेच दिसून आले। त्यातच त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात देखील भूमिका घेतली। जागा वाटपात काँग्रेसला कमी जागा मिळण्याचं कारण हे राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व होतं असा थेट आरोप त्यांनी केला। त्यामुळे त्यांना राज्यातील नेत्यांची नाराजी सुद्धा ओढवून घ्यावी लागली आहे। त्यात आता वर्षा गायकवाड यांचा उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यास त्यांनी जागा वाटपावरून घातलेला वाद निरर्थक ठरवण्यात येईल। त्यासोबतच त्यांच्या पराभवाची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच असेल। वर्षा गायकवाड यांचा पराभव झाल्यानंतर पक्षातील त्यांचे विरोधक सक्रिय होतील यात शंका नाही। त्यातच राज्यातील नेत्यांवर केलेल्या टीकेमुळे वर्षा गायकवाड यांच्या विरोधकांना तिथूनही पाठबळ मिळेल। एकूणच काय तर उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पराभव वर्षा गायकवाड यांच्याकडून मुंबई काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद हिरावून घेऊ शकतो।
या कारणामुळेच उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचा निर्णय चुकल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. तुम्हाला काय वाटतं? वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन त्यांचं राजकीय खच्चीकरण करण्याची खेळी केली आहे का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.